मी सांगितलं तशी ऍक्टिंग कर. मी त्या किडनॅपरला मारून त्यांच्यापासून सोडवून तुला आणलंय असं वाटायला पाहिजे. बरं लोड घेऊ नको, टेन्शन घ्यायचं नाही, हिम्मत ठेव. चला. थांबा की. काय तुम्ही किडनॅपर पासून आम्हाला वाचवलंय, मारामारी वगैरे केली ना, असं वाटत नाही. बाबू ए मला मेकअप करावं लागेल. वाटतं का? हा तुमचा मेकअप आहे. काहीतरी गडबड आहे, अख्खं बदलायला लागल. लोड घेऊ नको. मी करतो. काय चाललंय? काय करायलंय? आमचा आवडता शर्ट आहे. फाडू नको, फाडायचं नाही का? आम्ही व्हॅलेंटाईनचं गिफ्ट अख्खं खराब करून टाकलं. शोभे त्यांनी किडनॅप केलं आणि मग सानिका तुझ्या दाजींनी अशी हिरो सारखी एंट्री घेतली माहितीये. मग ह्याला मार त्याला मार एवढं मारलं त्यांना आणि एवढ्या लोकांमधून आम्हाला सोडून घेऊन आले परत बाई घरी. जावाई माती बघितलं ना कसे कपडे बिपडे पण मळले तर की त्यांचे लई मारामारी. लय अभिमान आहे जावाई तुमचा, लय अभिमान आहे. शाबास. अहो इतके दिवस आम्ही तुम्हाला ना फुसका बार समजत होतो आहे की नाही. म्हणजे वातीपर्यंत पेटला आणि फुटणारच नाही, पण नाही तुम्ही आज डबल बार निघालात, खाली बी फुटलात आणि वर बी फुटलात. मानलं तुम्हाला. आज तुम्ही गुंडांची 2 हात करून आमच्या शोभीला परत आणलीत. काय ग हो सासरी बुवा काय बायकोसाठी करावं लागतं. केवढं लागले बाई, फक्त आमच्यासाठी केलं का यांनी? खरं तर हे समजा भावानं करायला पाहिजे सासरे बुवा. नाही बहीण किडनॅप झाली म्हटल्यावर त्या किडनॅपरला शोधून त्याला आणून बहिणीला घरी आणायचं. ए कर्तव्याची जाण पाहिजे ना शोभे. नाहीतर काय. मग दाजी, हे तुम्ही सगळं कशासाठी करलाय मला चांगलंच ठाऊक आहे. पैशासाठी ना? काय 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 बोलतोय? हा नमारी केलं माझ्याकडे प्रत्यक्ष दर्शनी आहे ना. होय आम्ही डोळ्यांनी बघितले स्वतःच्या बाई. अण्णा, एक काम करा, किडनॅपरला फोन लावा. नाही ना ही काय फोन बिन करायची कुणाला. नाही आधी ते गुंड आम्हाला परत किडनॅप केलं. मग ये मग काय बी. करायचंय? बाई तू लावला काय? नाही माझा नाही तो. दाजी, आता तरी खरं बोला. अहो तुम्ही ज्या मोबाईलवरनं फोन केलेला आहे तो तुमच्या मित्राचाच फोन होता हे कळलंय आम्हासनी. आवाज बदलून बोलालता तुम्ही. अहो अण्णांकडे नंबर सेव्ह आहे त्यांचा. शुभू, अरे काय बोलायलास तू? आमच्यावर तुझ्या दाजींवर बोलवलंस. अरे बास कर. दाजी, तुम्हाला मी लास्टचं सांगतो. तुम्हाला हिला घटस्फोट द्यायचा असेल घटस्फोट द्या. घटस्फोट द्यायच नसेल तर देऊ नका. तुम्हाला हुंडा पाहिजे, हुंडा मी देईन, पण हळूहळू. जेव्हा मला वाटेल तेव्हा देईन मी. तुझ्या मनात जर माझ्याबद्दल काही गैरसमज असेल ना तर तो प्लीज काढून टाक आणि जा तू इकडनं. अरे काय झालं? खा की. काय झालं? नकोय. अरे शुभू असं का करायलास? आई, माझी लायकी नाही. लायकी? अरे इथं कुठं लायकीचा प्रश्न आलाय? पोरीने किती प्रेमानं करून आणलाय, खाऊन घे. प्रेम आई, या मोठ्या लोकांच्या प्रेमाचं गणित काही बी कळत नाही. ते सोडवता बी येत नाही आई. आणि आई,
तुम्ही बी कोणी खाऊ नका. कारण श्रीमंतांच्या घरचा शिरा खायला आपण लईच गरीब आहे. आपली तेवढी लायकी नाही. चला निघतो. शुभू हॅलो श्रावणी, कुठेस तू? मी जरा बाहेर आले. काय झालं? हा, मग मी सांगेपर्यंत घरी येऊ नकोस. का? हे बघ, आता प्रश्न विचारू नकोस मला. मी जे सांगतोय ते कर. पण मला कारण तर सांगा, काय झालंय? श्रावणी ऐक ना जरा. नाही, तुम्ही मला खरं कारण सांगा. घरी काही प्रॉब्लेम होणार आहे का? हो, आज विश्वंभर सरांवर हल्ला होण्याची शक्यता आहे. काय? हल्ला? हो, आम्ही पोलीस प्रोटेक्शन वाढवतोय. मी तिथेच पोहोचतोय. मॅटर जरा सिरियस आहे, थ्रेट असू शकतो. ओके, त्यामुळे मी सांगेपर्यंत घरी येऊ नकोस. ओके, मला तुला अडचणीत टाकायचं नाही. अहो पण बाबांवर हल्ला होणार आहे आणि मी घरी जाऊ नको, हे अशक्य. मी बाबांना काहीच होऊ देणार नाही.